गुण सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय चिंचवड टीमला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळाला वसार 40+ स्पर्धा आपण पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. 4 दिवस रात्र या स्पर्धेला आपण एन्जॉय करता. आज शेवटचा दिवस रात्र या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळतं. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला विनंती आहे की लगेच सामन्याला आपण सुरुवात करूया, कारण की ऑलरेडी आपल्याला भरपूर उशीर झाला. चला वसा टीम तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्या व्यासपीठावरती पाठवा. वसा टीम लक्ष असू द्या. त्याच्यानंतर तुकारामजी मात्रे यांच्याकडून चिंचवड टीमसाठी शुभेच्छा. ते या स्पर्धेला एन्जॉय करतात. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला वसा टीम तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्या व्यासपीठावरती पाठवा. लक्ष असू द्या वसा टीम. चला मॅचला सुरुवात करा. अंपायर्स स्पीड अप करा, कारण की अंतिम रात्र दिवस आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं तर ऑलरेडी एक्स्ट्रा सामने देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला आजच्या रात्रीमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर बक्षीस वितरण सर्व काही वेळेवरती कव्हर करायचं आहे. त्याच्यामुळे मी विनंती करेन अंपायर्सना प्रत्येक टीम की आपण वेळेनुसार केली करा. 4 षटक तुम्हाला काही करून 20 मिनिटांमध्ये फेकायला लागतील. अतिरिक्त टाइम तुम्ही खर्च करू नका, याच्याकडे लक्ष द्या. सलामीची जोडी गेम ऑन. 50 ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल थोडस पुश केला बॅक टू द बॉलर. आपल्याच बॉलर मध्ये चेंडूचे अडवणे आणि पहिलाच बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झालाय. कुंभारली गावचे एक दमदार व्यक्तिमत्व अविनाश शेठ सालवे यांचे इथे शुभागमन झालाय. दादा आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो आपला. सेकंड बॉल गोलंदाज तयार. सेकंड बॉल अलाउन द कार्पेट. एक्स्ट्रा कबला केला ऑफ साईडला. फटका चांगला पावर सर्कल षटकांना पहिला हा दमदार चौकार. असेल तर तुम्हाला पहिल्या ओव्हर मध्ये चांगला स्टार्ट हवा आणि तो देण्याचा प्रयत्न सध्या नरेंद्र गायकर हा फलंदाज करतोय. चला स्पीडअप करा. टाइम अलर्ट आहे, लक्ष द्या. चिंचवली संघ जास्त उशीर करू नका आपण. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती निलेश मात्रे हा मुख्य ट्रम्प कार्ड नक्की चिंचवली टीमचा. हो प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली होती. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही. लेग पास मध्ये सिंगल पाहायला मिळेल. एका दाबेनं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज येईल तो मात्र गोपीनाथ पुलोरे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. 40+ मॅचेस तुम्ही पाहता. भरपूर चांगली स्पर्धा. 4 बक्षिसे 4 ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आणि 3 दिवस रात्र या स्पर्धेला आपण एन्जॉय केलं. आज शेवटचा दिवस रात्री या स्पर्धेचा आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅट या स्पर्धेला आपण एन्जॉय करतो. ओ प्रहार केलाय. पटका चांगला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लँड. चेंडू डिलेबस झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत धब्बलला प्राधान्य 2 धावा. चला चिंचवड टीमच्या गोलंदाजासाठी खरं तर अगदी कॅश प्राइज आहे. अविनाश शेठ सालवे जर कोणत्या गोलंदाजांना सलग 3 बॉल 3 विकेट घेतले त्याच्यासाठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अविनाश शेठ सालवे कुंभारली यांच्याकडून हा कॅश प्राइज पाहता 6व्या मॅचच्या दिशेनं. हो प्रहार केला. पटका चांगला. पाकवास कवलेला चेंडू फरार होतोय. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप हा चौकार. चौकार आलाय. 4च्या मदतीनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावत संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते. कॅच ड्रॉप झाली. टीपला चेंडू निघून झाला. पाक टू पाक हा दुसरा चौकार.
त्याच्यानंतर गोलंदाजसाठी पुन्हा एकदा कॅश प्राइज सलग 3 बॉल 3 विकेट घेतले तर देवराज शेठ म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये आणि अविनाश शेठ साल्वी कुंभारली यांच्याकडून 5000 रुपये. जर एखाद्या गोलंदाजानं सलग 3 बॉल 3 विकेट घेतले तर त्याच्या अकाउंटमध्ये 7000 रुपयाचं कॅश प्राइज त्या गोलंदाजाला दिलं जाईल. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रतन हा गोलंदाज. पहिला बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता, लावडा पीस आली पाठची एज आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना वसार टीमला फलंदाज नरेंद्र गायकर मैदानातून बाहेर. विनंती असेल जगदीशजी दुधकर आपण आयोजकाशी संपर्क करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगदीश दुधकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तिसऱ्या क्रमांकासाठी वसार टीमचा हा फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 15 या आकड्यावरती. सेकंड षटक पहिल्याच बॉलवरती सुयश मिळाला गोलंदाज रतन म्हात्रेला आणि पहिला धक्का टीम वसारला. सेकंड बॉल समोर जगदीश दुधकर प्रहार करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली. इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टर थोडंसं क्षेत्रक्षम पम्बलिंग झालं आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या. लेग पाईस मध्ये या 2 धाबा पाहायला मिळतील. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्पीडअप देखील घ्या. चिंचवड संघ जास्त उशीर करता. आपण प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला सूचित करतो, आपण ही सूचना लक्ष घ्या. प्रत्येक बॉलवरती आपण सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. 2 धाब्यानं संघ 17 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. गोलंदाजासाठी कॅश प्राइज देखील सलग 3 बॉल 3 विकेट तर अनेक सारे कॅश प्राइज आपण पाहतोय. लेंथ लाईन चांगली गुडला स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ केला आणि सरळ जाऊन एस्टेच्या हातामध्ये चेंडू विसावला. जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. पण या षटकामध्ये थोडंसं कमबॅक केला. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना संघ चिंचवलीनं, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉलवरती 2 आणि त्याच्यानंतर हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा बॉल प्रहार केला प्रॉपर पॅटच्या रडार मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. आवा कॅच ऑफ फायर, दॅट इज अ माइटेड पॉवरफुल हिट. ठोकला षटकार. फलंदाजच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिला. 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर 23 या आकड्यावरती. वसार संघ पुन्हा प्रहार केला. आता ऑफ साइडला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू फरार. षटकार नंतर आला हा दमदार चौकार. आक्रमण केल्या. मागे 3 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर जगदीश दुधकर चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहिला. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ 27 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना वसार 40+. सेकंड षटक पुन्हा प्रहार केला. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. हो पकडल्याचे संपलाय. जगदीश दुधकरचा हा खेळ धक्का लागलाय.
शिकार हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना वसार टीमला फलंदाज गोपीनाथ फुलोरे हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. संघाची धावसंख्या पाहिली तर या बॉलवरती धावाला तब्बल 9 ची एक अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि एका धाब्याने संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. 28 धाबा धाव पुस्तकावरती. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भोलेनाथ म्हात्रे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ गोलंदाज तयार. पुढचा बॉल भोलेनाथ पद्धतालिकेचा वापर केला. पुढे खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. ऑफसाइडला खेळला. अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि 2 धाबा देखील कंप्लीट होतील. यस, एक धाव शॉट असेल. फक्त एकच धाव जोडली जाईल. एका धाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या 29-29. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूच्या अखेरीस 2 बाद बॅटिंग करत असताना वसार हा संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. पुढची मॅच टॉस साठी या. पुढची लढत पाहायला मिळेल पिसवले आणि त्याला फाईट करत देसाई. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार. जर एखादा संघनायक उपस्थित असेल आणि एखादा संघनायक अनुपस्थित राहिला तर त्या संघाला पेनल्टी पॅनलाइज केली जाईल. याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्याच्यामुळे दोन्ही टीम आपला संघनायक आपण टॉस साठी पाठवा. चला स्पीडअप करा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस 29 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना वसा संघ. चिंच संघ जास्त उशीर करू नका, कारण की सहकार्य करा. स्पर्धेचा अंतिम दिवस रात्र, त्याच्यामुळे मी प्रत्येक टीमला विनंती करेन की आपण वेळेनुसार खेळ करावा. चला स्पीडअप करा. व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया भागावचे एक दमदार व्यक्तिमत्व, उद्योजक, एक प्रसिद्ध उद्योजक अमितदादा चिकनकर. विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्व व्यक्तिमत्वांना विनंती आहे, सर्व ग्रामस्थांना देखील विनंती आहे की आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिल्या तर 2 बाद बॅटिंग करत असताना वसाहत संघ जाऊन पोहोचला 29-29 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा, उशीर करू नका. 2 षटक अद्याप पहिल्या पूर्वार्धामध्ये शिल्लक असतील, त्याच्यामुळे चिंचवड टीम जास्त आपण उशीर करता याच्याकडे लक्ष द्या आणि थोडं स्पीडअप आपण खेळ चालू करा. 30 षटक ट्रॅक वरती गोलंदाज पहिलं तर प्रदीप कुंभारकर हा गोलंदाज. यस, लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट पाल, अतिरिक्त धाव जोडली जाईल. चला थर्ड अंपायर गोलंदाजावरती आक्षेप घेतला. स्पर्धेचे मुख्य आयोजक करते तुम्हाला थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. गोलंदाजावरती थोडासा आक्षेप घेतला. वाईट बॉल, अतिरिक्त धाब्याने संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तब्बल फलकावरती धावा पाहिलं तर 30 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना वसार संघ 12 मध्ये 30 पडल्यात. अद्याप 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धावा जमा करेल आणि किती धाब्यांचं लक्ष सेट करेल अगेन्स्ट खेळणाऱ्या चिंचवली टीम समोर. टॉस साठी पुढची मॅच पिसवली टीम आणि देसाई टीम. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. हा ट्रॅकर पुल केला, एक चांगला पटका एक्झिक्यूट केला. चिते मिळतील 4 ठोकला चौकार. चला स्पीडअप करा. चौकार आल्या 4च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय.
संघाची धावसंख्या पाहिली तर 34 34 धाबा धाव पुस्तकावरती. वारंवार क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून फिल्डिंग रचना चेंज करण्याचा प्रयत्न सध्या चिंचवली संघ करत्या. समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंडवरती जगदीश तुतकर हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये जगदीश तुतकरचा पाहायला मिळता. चला स्पीडअप करा. अंपायर्स आपण वारंवार ऑन देखील करता. लक्ष द्या चिंचोली संघ, आपण उशीर करू नका. चला चिंचोली संघ नक्की करता काय? चला स्पीडअप करा. चिंचोली संघ आपण भरपूर उशीर करता. लक्ष द्या, एवढा उशीर करून चालणार नाही, याच्याकडे तुम्ही देखील लक्ष द्या. हो, प्रहार केला, चांगला फटका, अगदी बाकवेस कवलेला हा बॉल लॉक केला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकला षटकार. जगदीश तुतकर दमदार योगदान देतोय सध्या बॅटिंग करत असताना. वसा टीम साठी टोकलाय हा षटकार. सेहेचाळीस या आकड्यावरती पुन्हा प्रहार केला. हा देखील पटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे, थोडस फंबलिंग झालं, सिंगल झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि 2 धाबा देखील कंप्लीट होतील. जबरदस्त रनिंग बिटवीन, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये जगदीश तुतकरचा पाहायला मिळतं. 2 धाबाला 2 धाब्याने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या 48 48 या आकड्यावरती. हा षटक भरपूर मागडा चिंचवली टीमसाठी, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 14 धाबा आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये अगदी धाब्यांची लयलूट होते. सध्या बॅटिंग करत असताना वसा टीमच्या माध्यमातून अद्याप एक विचार केला तर 2 चेंडूचा खेळ इथे बाकी असेल या ओव्हरमध्ये आणि तब्बल धाबा खर्च केला, त्यामध्ये 19. गोलंदाज प्रदीपना पुढचा बॉल. समोर फलंदाज जगदीश इन ॲक्शन मध्ये. चांगली बॅटिंग, वैयक्तिक चांगला खेळ साकारत असताना वसा टीमसाठी हा फलंदाज तुम्ही पाहता. रिदम चुकतं वारंवार. एखाद्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं, स्पर्धा आता मला आठवत नाही, मात्र त्या स्पर्धेमध्ये तब्बल 6 वेळा गोलंदाजाचा रिदम चुकला होता. ऑफसाईडला केला. हो, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, आवाक्याच्या बाहेर, पॉवरफुल हिट, हा अजून एक तडाखा षटकाचा. वसार संघ
60 धावा धाव पुस्तकावरती फलंदाज जगदीश दुधकर ज्या फलंदाजांना अगदी चांगला खेळ साकारला. चला टॉस साठी या पुढची मॅच एका साईडला पिसोली टीमचा संघनायक आलाय. देसाई टीम आपण आपला संघनायक व्यासपीठावरती पाठवा. आपण टॉस करूया. चला देसाई टीम आपला संघनायक आपण टॉस साठी या, कारण की इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार. जर तुमचा संघनायक उपस्थित नसेल तर तुम्हाला पॅनल्टी पॅनलाइज केली जाईल, याच्याकडे लक्ष द्या. कारण की आज स्पर्धेचा अंतिम दिवस रात्र, त्याच्यामुळे आज कोणावरती गैर केली जाणार नाही, या लगेच दंडित घोषित केले जाईल, याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यामुळे विनंती आहे देसाई टीम की आपला संघनायक आपण लगेच टॉस साठी पाठवा. 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 18 बॉलमध्ये अगदी वाऱ्याच्या वेगानं प्रवास केला मॅचमध्ये. नक्कीच वसा संघाना त्याच्यामध्ये अगदी मोलाचा हिस्सा राहिला. फलंदाज जगदीश तुतकरचा ज्यांना वैयक्तिक दमदार योगदान दिला. तब्बल आपण पाहिलं 11 बॉलमध्ये 40 धावेची उपयुक्त केली. सध्या मॅच मध्ये साकारत असताना जगदीश तुतकर या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय केली पूर्ण करेल का? अद्याप कोणताही फलंदाजांना पूर्ण केले, मात्र हा पहिला फलंदाज जो या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय केली साकारेल का? चला स्पीडअप करा. फिल्डिंगच्या माध्यमातून तुम्ही भरपूर वेळ घेता, लक्ष असू द्या. चिंचवली संघ कदाचित जास्त केलं नसेल, त्याचंही कारण असू शकता. त्याच्यामुळे आता मी विनंती करेन की आपण स्पीडअप करा. शेवटचा अंतिम षटक या स्लॉगच षटकामध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मला बॉलिंग ट्रॅक वरती आलाय संतोष म्हात्रे. स्लोवर बॉल थोडासा स्विंग बॉल मध्ये पाहायला मिळाला. लाईन खराब आहे, पंचांचा इशारा की इट इज वाईट. अवंतर धाव जोडली जाईल. अवंतर धावेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघ 61 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना वसार संघ 40+ ची स्पर्धा पाहता. अगदी चांगला आयोजन आणि अंतिम दिवस रात्र. फुटबॉलचा वापर सुरू केला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक होते, कॅच इम्पॉर्टंट होते, जीवनदान दिलं. तिथे मिले सिंगल. एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज जगदीश तुतकर वैयक्तिक 11 मध्ये 40 धावांची उपयुक्त केली साकारत असताना दमदार योगदान वसा टीम साठी. एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला तब्बल 62 या आकड्यावरती वसा संघ. अजूनही विचार केला 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉल मध्ये किती धावा जमा करेल पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना वसा टीम. सेकंड बॉल गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती संतोष म्हात्रे हा चौथा ट्रम्प कार्ड चिंचवली टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. 4 गोलंदाजावरती अगदी प्रहार केला. मॅच मध्ये कमबॅक करून देईल का चिंचवली टीमला गोलंदाज संतोष म्हात्रे? पटका पा लॉंग लेगला हा पटका एक्सिट केलाय. ब्लॅक स्क्रीनच्या समोर तडाखा दिला. यस, स्टंपच्या मागे, त्याच्यामुळे हा बॉल पाहिलं जाईल. यस, ऑन स्क्रीन वरती पूर्णपणे आपण पाहूया. यस, स्टंपच्या मागे गेला फलंदाज, त्याच्यामुळे हा निर्धाव चेंडू असेल. पटका चांगला होता, मात्र पूर्णपणे मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज जगदीशला. जिथे डॉट चेंडू पाहायला मिळतं. अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज संतोष हा चौथा ट्रम्प कार्ड, चौथा गोलंदाज चिंचवली टीमचा. धावगतीला पूर्णपणे वेग दिला वसा टीमला. चांगला फिल्डिंग हा प्रश्न राहिला सध्या चिंचवली टीम समोर, कारण की प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग विरचना चेंज केली जाते. कशा रीतीनं क्षेत्रक्षेत्र सजवायचं याच्याकडे देखील लक्ष देणं संघनायकाचं गरजेचं असतं. पुढचा बॉल गोलंदाज तयार संतोष म्हात्रे. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. स्लोवर धीमा गतीनं हा बॉल डिलिव्हर केला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी अशी रन नसेल कदाचित, कारण की जेव्हा तुम्ही धाव घेता तेव्हा दोन्ही एंड सोडणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे जर एखादा फलंदाजाने एंड सोडली नाही ते ती धाव गृहीत धरली जात नाही, याच्याकडे लक्ष द्या. इथे सिंगल आली. एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 63 या आकड्यावरती. पण या षटकामध्ये थोडस कुठे न धावगतीला खरं तर थोडंसं ब्रेक लावण्याचा प्रयत्न संतोष म्हात्रेने केला. एक अवंतर धाव आणि 3 मध्ये 3 धावा खर्च केला.
स्ट्राईक होती फलंदाज पाहिलं तर भोलेनाथ म्हात्रे हा फलंदाज तुम्ही इन ॲक्शन मध्ये पाहता. स्लोवर बॉल डिलिव्हर करतोय गोलंदाज संतोष म्हात्रे आणि त्याच्यावरती चकवण्याचा प्रयत्न फलंदाजांना केला जातं आणि चेंडू थोडासा स्विंग देखील तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा बॉल समोर फलंदाज भोलेनाथ म्हात्रे इन ॲक्शन मध्ये. स्लोवर बॉल यष्टिरक्षकाला चकवा मिळालाय, बॅकअप आला आणि तोपर्यंत संधी यस वाईटचा देखील इशारा केला. 1+1 तो टोटल 2 धावा ऍड केल्या जातील संघ 65 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा संतोष म्हात्रे. स्लोवर बॉल ऑफ साइडला केला, इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न. फटका चांगला, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी हा चौकार. वैयक्तिक धावा पाहिलं तर 45 धाव्यांची सध्या उपयुक्त इनिंग साकत असताना मॅच मध्ये फलंदाज जगदीश तुतकर हा फलंदाज पाहता. पुढचा बॉल प्रहार केला, ऑफ साइडला हा बॉल लॉक केलाय. जिथे मिळतील अगदी या स्पर्धेचा अर्धशतके केली साकत असताना मॅच मध्ये जगदीश तुतकर ज्यांना ठोकला षटकार. रस्त्यावरती कोणी गाड्या पार्क करू नका, इथे भरपूर मोठी पार्किंग आहे, त्याच्यामुळे आपण इकडे आणू शकता गाड्या, हरकत नाही. ऑलरेडी पार्क केल्या आहेत का त्या गाड्या? यस, त्या गाडी मालकांना मी विनंती करेन की आपण रस्त्यावरती गाडी तिथे पार्क करू नका. आपण गाडी इथे भरपूर मोठी पार्किंग आहे, आपण तिकडे आणून गाड्या लावू शकता, याच्याकडे लक्ष द्या. यस, अंतिम बॉलवरती देखील षटकार आला आणि अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग दमदार राहिली वसा टीमच्या आणि तब्बल 4 षटकांच्या अखेरीस 81 धावा हा लक्ष सेट केला आणि 82 धावांचा प्रवास सेकंड 17 मध्ये करावा लागेल तो मात्र चिंचवली टीमला.
आपली सलामीची जोडी आपण लगेच पाठवा आणि विनंती आहे नक्कीच वसा टीम की आपण लगेच क्षेत्रशी सजून घ्या चेंडू द्या चॉईस साठी लक्ष 82 धाबेचा प्रवास हा पार करायचा चिंचवड टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज सतीश भंडार यांना त्याला साथ देत असताना फलंदाज तुम्ही पाहता प्रथम मात्र ही सलामीची जोडी कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा 24 बॉल 82 82 धाबेचा प्रवास 5 मध्ये सुखरूप राहील का चिंचवड टीम साठी या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करे बसार संघ बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विजय वायले केम ऑन पहिलाच बॉल लो फुल टॉस अलाउन द कार्पेट ना फटका किल्ला फिल्डर होते मात्र त्याला चकवा देत असताना चेंडू डीपला निघून चाललाय आणि इथे मात्र तोपर्यंत संधी साधली आणि या बॉल वरती धाबा कंप्लीट केला दोन धाब्याला प्राधान्य वैयक्तिकानं यस संघाचं अकाउंट ओपन केलं 2 धाब्यानं फलंदाज सतीश भंडारी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहता पहिला षटक महत्वाचा आणि त्या षटकामध्ये अगदी विस्फोटक बाणा आजमावा लागेल कारण की लक्ष प्रवास मोठा आणि तो प्रवास जर सुखरूप करायचा असेल तर तुम्हाला हवा रॅकेटचा वापर नक्कीच मॅच मध्ये करावा लागेल पहिल्याच बॉलवरती 2 धाबाला सतीश एक ताकदचा विस्फोटक खेळाडू आणि तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये की साकारावा लागेल गोलंदाज या बॉलिंग ट्रॅक वरती विजय बायले हा पहिला ट्रम्प कार्ड वसा टीमचा पोल्टास बॉल अतिरिक्त उचली पाहिली यस पंचांचा इशारा की नो बॉल पैमर बॉल इथे मात्र फेकला गोलंदाज विजय बायलेना जिथे नोचा इशाराला अतिरिक्त धाबेनं संघ पुढे सरसावला संघाची धाब संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या चिंचवली प्रिटचा बॉल समोर फलंदाज इन ऍक्शन मध्ये सतीश प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता पाठ आणि चेंडू संपर्क डायरेक्टचा प्रयत्न तिथे मात्र सेफ वापस क्रीज वरती पोहोचला फलंदाज प्रथम मात्रे आणि इथे मात्र एक धाव सोडली जाईल एका धाब्यानं संघ पुढे सरसावला संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती सिंगल डबलला काम बनणार नाहीये
बॅटिंग करत असताना चिंचवड टीमचा जर तुम्हाला हा लक्ष्य पार करायचा तर तुम्हाला प्रहार आणि प्रहार त्या मनसुबाना मॅच मध्ये फाईट द्यावे लागेल. स्ट्राईक रिटर्न झाले. स्ट्राईक वरती फलंदाज प्रथम मात्रे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये आला. पहिला षटक मार्गाचा गोलंदाज विजय वायलेचा चांगली गोलंदाजी एक बॉल जरूर नो फेकला आणि त्याच्यानंतर बॅकअप दिलं या ओव्हर मध्ये. पुढचा बॉल समोर प्रथम मात्रे हा फलंदाज. Oh, you miss I will definitely it. फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला धक्का चिंचवली टीमला फलंदाज बाद. प्रथम मात्रे हा मैदानातून बाहेर झाला. संघाची धावत संख्या पहिली. संघ 4 या आकड्यावरती. लक्ष मोठ्या आणि अशा स्थितीमध्ये विकेट वाचून फाईट मॅच मध्ये करावे लागेल चिंचवड टीमला. आणि अशा स्थितीमध्ये प्रथम मात्रे हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. योगेश मात्रे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. गोलंदाज या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विजय व्हायला पहिला षटक पिकत असताना वसा टीम साठी हा गोलंदाज तुम्ही पाहता. हो, प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. लेंथ लाईन चांगली पाहायला मिळतं आणि अजून एक तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. डॉट चेंडू फेकला गोलंदाज विजय वायलेना. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 4 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना चिंचवली संघ. पुढचा बॉल समोर फलंदाज योगेश मात्रे इन ऍक्शन मध्ये. हा ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न जरूर. फटका बसला. क्षेत्ररक्षक आहेत टीप बाकवास कव्हर केला. पकडला झेल. संपला फलंदाज योगेश मात्रे सकेल. धक्का लागला दुसरा. बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला. दुसरा धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला. संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. पहिल्या षटक मार्गस्थ गोलंदाज विजय वायले चांगली गोलंदाजी करता मॅच मध्ये वसा टीम साठी पहिला पूर्वार्ध गाजवला. बॅटिंग दमदार झाली. 81 धावा बनवत असताना 82 धावांचा लक्ष अगेन्स्ट केलेला चिंचवली टीम समोर. तो लक्ष पार करत असताना दबाव निर्माण केला सध्या चिंचवली संघावरती. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ मध्ये. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. थ्रो देखील चांगली होती मात्र कलेक्टिंग झाली नाही. या सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉलवर त्याला सिंगल अशा रीतीनं पहिल्या षटकाचं केल समाप्त झाल्यानं पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तब्बल 5 या आकड्यावरती. 5 धावा धाव पुस्तकावरती. पहिला षटक दमदार राहिला गोलंदाज विजय वायलेचा. 18 मध्ये आता भरपूर मोठा प्रवास मॅच मध्ये करायचा बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला.
पास करूया आपण पुढची मॅच जी पेंडिंग मॅच होती ती आपण खेळणार आहोत. एका साईडला देसाई आणि त्याला फाईट करे पिसवली तुकाराम शेठ मात्रे यांच्या पवित्र शुभास आपण टॉस करूया. मॅच यस टॉस द बॉस. देसाई टीम टॉस जिंकला. दादा निर्णय काय असेल? पेंडिंग आहे का? यस. मॅच संपल्यानंतर जो काय निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जो काय निर्णय तुम्ही घेतला असेल मैदानाच्या आतमध्ये पेश करा. यस. गोलंदाजावरती आक्षेप घेतला. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेसाठी आयोजकांना मी विनंती करेन की आपण स्वतः जा. पहिल्या बॉलवरती विकेट आली. दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता. पहिला बॉल निर्धाव. सेकंड बॉलवरती विकेट. नरेंद्र गायकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहिलं षटक दमदार राहिला विजय वायलेचा आणि पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या धावा 5 ज्याच्यामध्ये 2 विकेट देखील पाहिल्या. भरपूर चांगली गोलंदाजी. आता सेकंड षटक. लेंथ लाईन चांगली आहे. 5ची एज फलंदाज पाद सलगचा दुसरा धक्का आणि विकेट गमावता बॅटिंग करत असताना चिंचवली चौथा. तर त्याच्यानंतर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश मात्रे इन झाला आणि प्रत्येक षटकारासाठी अविनाश शेठ सालवी कुंभारली आणि अमित दादा चिकनकर बालगाव यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. टॅपिंग क्रिकेट झाला. शॉर्ट मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका दाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. निलेश मात्रेसाठी हा कॅश प्राइज जर प्रत्येक बॉलवरती नक्कीच प्रत्येक षटकारासाठी अविनाश शेठ सालवे यांना अमित दादा चिकनकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. प्रहार केला फटका चांगला. बॅटच्या रडार मध्ये ऑन साइडला हा बॉल लॉक केला. डीप मिड ऑन एरिया क्लिअर करत असताना टोकला हा षटका. माहिती 6. षटकार 6च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघाची संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना चिंचवली संघावरती दबाव टाकला. आता सध्या आज ओपनर म्हणून फलंदाज ऑन स्ट्राइक वरती सतीश भंडारी. ज्याच्या बॅटमध्ये षटकार पाहिला. सेकंड बॉल वरती देखील प्रहार आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड. चेंडू डिलेव्हर झाला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका दाब्यानं षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झाल्यानं 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना चिंचवली हा संघ जाऊन पोहोचला 4 बाद तब्बल 13 या आकड्यावरती.
ओ चांगला फटका फाईन रिझम मध्ये केला. क्षेत्ररक्षण वेगाने आलं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि तोपर्यंत पुन्हा एकदा डब्बल पाहायला मिळतं. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली तर संघ 15. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाज मोहन फुलोरे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पुढचा बॉल ऑन साईडला गेलेला आहे. अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक चाचपारला सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट. पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात पण सिंगल डबलनं काम बनवू शकत नाही चिंचवडी टीमचं. कारण की प्रहार 5 मध्ये करण्याचं गरजेचं आहे कारण की 82 धाब्यांचा प्रवास तुम्हाला सेकंड 17 मध्ये करायचा. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटच्या व्यवस्थित रडारमध्ये आलं नाही. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पाहायला मिळतं. चेंडूचा विचार केला तर गोलंदाज मोहन पुलोरेनं 3 चेंडू फेकल्या. 3 मध्ये 5 खर्च केल्या. समोर फलंदाज पहिलं स्ट्राईक एंडवरती निलेश म्हात्रे. 4 फलंदाजासाठी कॅश प्राइज प्रत्येक षटकासाठी निलेश म्हात्रेला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अविनाश शेठ सालवी आणि अमित दादा चिकनकर यांच्याकडून हा कॅश प्राइज. प्रयत्न होता प्रहार करण्याचा जरूर. कोलवा टप्प्याचा बॉल होता. चढ मध्ये बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज मोहन पुलोरेना. जिथे सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दुहेरी धाबेला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं गोलंदाजी अगदी दमदार पाहायला मिळतं. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आपण या मॅच मध्ये पाहतोय. पुढचा बॉल फुलटॉस बॉल ऑन साईडला केलेला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅप भरपूर चांगली होती. चेंडू फरार होईल. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. आता या ओव्हर मध्ये अंतिम बॉल शिल्लक असेल. संघाची धावसंख्या पहिली तर 23 धावा धाव पुस्तकावरती आल्यात. पुढचा बॉल फुलटॉस बॉल ऑन साईडला केलेला आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले. सिंगल अंतिम बॉलवरती 1 धाव पाहायला मिळतं आणि अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघ 24-24 या आकड्यावरती. फलकावरती शेवटचा षटक या मॅच पासून भरपूर दूर गेला चिंचवली. 82 धावेचा प्रवास. हो प्रहार केला. अंतिम क्षणाला प्रहार करत असताना फटका बसलाय. ताकद दिली मशीन कमी होत्या. दुसऱ्या आटामध्ये कॅचला कॅरी आणि हा धक्का दिलाय. 6वा 5वा बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला.
लागला, संघ डॉमिनेट झाला मॅच मध्ये. 29 धावा फलकावरती. चेंडू शिल्लक असते तब्बल 4 चेंडू अद्याप शिल्लक असते. मॅच एकतर्फी झाली. पुढचा बॉल अगदी खोलवर टप्प्यामध्ये हा बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, जिथे सिंगल पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य मॅच मध्ये. तीन चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राजा फुलोरे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. के राजा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, फलंदाज बाद. 6वा धक्का चिंचवली टीमला. हे कुछ अलग गया. यस, बिंदास बात्रे, बिंदास. आणि त्याचा करतर जेव्हा मैदानामध्ये जात असताना जसा सचिन रमेश तेंडुलकर जाताना टाळ्यांचा गजर होता, तसा सध्या गजर केला या फलंदाजा. चला, अविनाश शेठ सालवे यांना अमितदादा चिकनकर यांच्याकडून जर फलंदाज बिंदास मातेनं षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. एक षटकार 1000 रुपये. चौका ठोकला तरी जयेश मात्रे यांच्याकडून हो पॅट वेगानं फिरली होती. लाईन खराब आहे, व्हाईटचा इशारा. एक चौकासाठी देखील 1000 रुपये, एक षटकारासाठी देखील 1000 रुपये. बिंदास मात्रे एखादा मोठा फटका 1000 रुपयाचं कॅश प्राइज. देवराज मात्रे यांच्याकडून 5000 रुपये एक षटकारासाठी. क्या बात है, लोकप्रिय खेळाडू आहे लगता. फिल्डरने जर सोडला असतं तर कदाचित 1000 रुपये भेटले असते. खरे चौकासाठी 1000 रुपये. सिंगल आली. पुढचा बॉल अद्याप देसाई टीम तुम्ही टॉस जिंकला. तुमच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतो. यस, क्षेत्रशंकनाचा निर्णय का? यस. पिस्तौली टीम तुम्हाला बॅटिंग करायची. अंतिम बॉल वरती विकेट पाहायला मिळतं. अशा रीतीनं मॅच जिंकल्या ते मात्र वसार टीमला अभिनंदन. टीम वसार हार्ड लक. चिंचवली टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. चला, विनंती आहे देसाई टीम आपण टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे मी विनंती करेन